आज आपण जेव्हा दोन ट्रायंगल्स हे एकमेकांना सिमिलर देऊ केले जातात तेव्हा त्यांच्या एरियाच्या रेशो बद्दल किंवा त्या दोघांच्या एरियाज मध्ये काही नातं असतं का, तर हे नातं दर्शवणारा थेरम या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहूया या थेरम मध्ये अशा दोन ट्रायंगल्सच्या एरियाचं नातं काय असतं. आपणासमोर अशा प्रकारचा दोन ट्रायंगल एकमेकांना सिमिलर असणारा आणि यांच्या एरिया बद्दल नातं सांगणारा एक थेरम आपणासमोर डिस्प्ले केलेला आहे. चला तर मग वाचूया अशा प्रकारच्या स्टेटमेंट किंवा अशा प्रकारच्या थेरमचं स्टेटमेंट. काही अर्थ लागतोय का, अर्थ लागल्याच्या नंतर याला साजेशी डायग्राम काढता येते का, गिव्हन लिहिता येते का, टू प्रूव्ह लिहिता येते का, मनामध्ये विचार येत आहेत का, कच्चं काम आपल्याला करता येते का. याच्यापूर्वी आपण अनेक थेरम्स यांचं प्रूफ पाहिलेलं आहे. आज अशाच प्रकारे आपण आपल्यामध्ये विचारांची प्रगल्भता आणणं आणि विचार प्रक्रिया डेव्हलप करून हा थेरम प्रूव्ह करून दाखवणं हेही आजच्या दिवसभराचं किंवा आजच्या व्याख्यानाचं या लेक्चरचं व्हिडिओचं नियोजन असेल. चला पाहूया बरं स्टेटमेंट. व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, म्हणजे जेव्हा दोन ट्रायंगल्स हे एकमेकांना सिमिलर असे देऊ केलेले असतात, पुढं द रेशो ऑफ देअर एरियाज किंवा द रेशो ऑफ द एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स, म्हणजे अशा सिमिलर असणाऱ्या दोन ट्रायंगल्सच्या एरियाच्या रेशो बद्दल आपल्याला सांगितलं गेलंय. काय आहे हा रेशो? इज इक्वल टू द, हा रेशो कोणासारखा तरी, कोणाच्या तरी बरोबर, कोणाच्या तरी सारखा, इज इक्वल टू येतो. कोणासारखा येतो? इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. त्याच दोन ट्रायंगलच्या कोणत्याही करस्पॉन्डिंग आपण साइड्स निवडल्यात तर त्यांच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा हा एरियाचा रेशो येतो, हे दर्शवणारा हा थेरम आहे. थोडासा अर्थ लागला असेल विद्यार्थी मित्र, डायग्राम कडे वळूया. या अर्थावरून आपल्याला एवढं जरी लक्षात आलं की किमान आपल्याला दोन ट्रायंगल्सचा विचार करायचा आहे की जे सिमिलर आहे. चला तर मग या दोन डायग्राम किंवा दोन ट्रायंगल्स आहेत यांची डायग्राम ड्रॉ करू. याच्यातल्या पहिला ट्रायंगल आहे थोडासा मोठा काढू साईजनं आणि या ट्रायंगलला आपण ट्रायंगल एबीसी असं नेहमीप्रमाणे नाव देऊ. आणि दुसरा ट्रायंगल आपण घेऊया तो थोडासा छोटा घेऊ विद्यार्थी मित्र आणि याचं नाव आपण ट्रायंगल PQR असं ठेवूया. अशा प्रकारे हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत असा उल्लेख या थेरम मध्ये केला गेलेला आहे. या थेरमचं स्टेटमेंट जरी जनरल असलं, कंडिशनल नसलं, तरी आपल्याला हे कंडिशनल मध्ये ट्रान्सफर करता येतं. याच्यामध्ये इफ देन हे आपल्याला व्यक्त करता येतं आणि पुन्हा हे स्टेटमेंट वाचता येऊ शकतं, त्याचा अर्थ लावता येऊ शकतो. चला तर मग गिव्हन आणि टू प्रूव्ह या ट्रायंगल्सच्या आधारानं लिहूया. गिव्हन मध्ये काय लिहिता येणं शक्य आहे? याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लिहिता येणं शक्य आहे की हे दिलेले दोन ट्रायंगल, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR, हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. सिमिलर म्हटलं की त्याच्या पाठीमागं डेफिनेशन दडलेली आहे, त्याच्या पाठीमागं अनेक माहित्या दडलेल्या असतात, अनेक एक्सप्लेनेशन माहित असतात. याच्यामध्ये तुम्हाला अँगल्सचं नातं सुद्धा सांगता येतं. ट्रायंगल ABC मध्ये 3 अँगल्स असतात की जे कॉन्ग्रंट होतात करस्पॉन्डिंग PQR नावाच्या ट्रायंगल मधल्या अँगलशी. ते वळीने इथे मांडलेले आहेत. हे झालं अँगल बद्दलचं नातं. अँगल A इज कॉन्ग्रंट टू अँगल P, अँगल B इज कॉन्ग्रंट टू अँगल Q, अँगल C इज कॉन्ग्रंट टू अँगल R. हे सिमिलॅरिटी मध्येच दडलेलं आहे. असंच आणखीन काय आपल्याला माहितीये तर यांच्या साइड्स बद्दल आपल्याला माहितीये. या ट्रायंगलच्या ज्या करस्पॉन्डिंग साइड्स असतात त्यांचे जे रेशो असतात, हा पहिल्या साइडचा रेशो, करस्पॉन्डिंग साइडचा रेशो AB/PQ, याची व्हॅल्यू सेकंड साइडच्या रेशोशी येते. ABC ट्रायंगल मधली सेकंड साइड आहे साइड BC आणि याच्यामधली साइड QR. तशीच थर्ड साइड आहे AC आणि थर्ड साइड आहे PR. म्हणजे हा रेशोही सारखा येतो. हे एवढं सगळं देऊ केलंय आपल्याला. मग हे सगळं जर देऊ केलं असेल, हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत याचा एवढा भला मोठा अर्थ जर आपल्याला कळाला असेल आणि हे सगळं गिव्हन मध्ये दिलं असेल तर मग प्रूव्ह काय करायचं? मग टू प्रूव्ह मध्ये आपल्याला काय लिहावं लागेल? आपल्याला टू प्रूव्ह मध्ये काय लिहायचंय तर या दोघांच्या एरियाच्या रेशोची आपल्याला कन्फर्मेशन पाहिजे. हा कशा एवढा येतो हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचंय. तर ते इथं दिलेलंच आहे. या दोन्ही ट्रायंगलचा म्हणजे ट्रायंगल ABC याचा एरिया आणि ट्रायंगल PQR याचा एरिया यांचा जो रेशो आहे, हा रेशो आपण काढला. आज आहे इज इक्वल टू, हा इक्वल टू कोणा एवढा येतो?
तर यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स असतात त्यांच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा येतो. आता याला करस्पॉन्डिंग तीन तीन साइड्स आहेत, तीन तीन साइडच्या पेअर आहेत. तुम्ही कोणतीही साइड लिहू शकता. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही AB अपॉन PQ ही साइड पहिली करस्पॉन्डिंग साइड घेऊ शकता त्यांच्या स्क्वेअर एवढा. दुसरी पण साइड आहे विद्यार्थी मित्र BC अपॉन QR याच्या स्क्वेअर एवढा. किंवा तिसरी साइड आहे तुम्हाला माहिती आहे ही ABC आणि PQR मधली AC आणि PR यांच्या स्क्वेअर एवढा. आणि हे तुम्हाला प्रूव्ह करायचंय. हरकत नाही विद्यार्थी मित्र, हे जरी तुम्हाला प्रूव्ह करायचं असलं तरी आपल्याला माहितीये गरज लागली तर आपण कन्स्ट्रक्शन करतो, अन्यथा करत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं ही प्रूफ किंवा इथपर्यंत गिवन पासून टू प्रूव्ह पर्यंत, या गिवन पासून टू प्रूव्ह पर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे हा सगळा लिहितो. यालाच आपण प्रूफ असं म्हणतो की ज्याच्यामध्ये आपण शेवट इथे येऊन थांबणार आहोत की एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR यांचा रेशो इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर अगेन इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. आणि हेन्स प्रूव्ड. इथपर्यंत जायचंय. चला तर मग अशा पद्धतीने आपण आता विचार करायला सुरुवात करू. काय प्रूव्ह करायचंय हे एकदा समजलं विद्यार्थी मित्र की काही अडचण नाही, आपण विचार करायला सुरुवात करू. चला करूया बरं विचार. विचाराला सुरुवात तर करू. शेवट आपल्याला पाहिल्यावर असं लक्षात येतं की याच्यामध्ये दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा तीन करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्यांच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा येतो. हरकत नाही, तीन तीन प्रकारच्या रेशो एवढा आणणं याही पेक्षा आपल्याला असं काही करता येईल का की हा एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि हाच एरिया ऑफ ट्रायंगल PQR या दोघांचा रेशो हा वेगवेगळ्या तीन वेळेला हे प्रूव्ह करून दाखवण्यापेक्षा या तिघांपैकी कोणत्या तरी एका करस्पॉन्डिंग साइड आहे त्याच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा येतो हे दर्शवणं आणि मग राहिलेल्या दोन करस्पॉन्डिंग साइड्सच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा येतो हे सिमिलरली वी कॅन प्रूव्ह असं म्हणणं. आणि अशा पद्धतीने आपण जर एकदा का या दोन ट्रायंगल जे सिमिलर आहेत त्यांच्या एरियाचा रेशो हा कोणत्याही एका करस्पॉन्डिंग साइड्सच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा दाखवू शकलो याचा अर्थच असा आहे की राहिलेल्या दोन करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्यांच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा येतो हे आपण निश्चितपणानं दाखवू शकू. आणि सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट असं म्हणता येऊ शकेल त्या क्षणाला. म्हणजे किमान विद्यार्थी मित्र एक तरी गोष्ट करता येते का पाहूया की आपल्याला दिलेल्या दोन ट्रायंगल्स आहेत सिमिलर आहेत असू द्या हरकत नाही, त्यांच्या एरियाचा रेशो हा किमान कोणत्या तरी एका करस्पॉन्डिंग साइड्सच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा येतो हे तरी प्रूव्ह करता येते का हे पाहूया. या दिशेने पावलं टाकूया. चला क्रमाने येणारी आपण पहिली साइड निवडू. ट्रायंगल ABC मध्ये येणारी पहिली साइड आहे तिचं नाव आहे AB आणि करस्पॉन्डिंग याच्यामध्ये दुसरी साइड जी पहिली साइड जी करस्पॉन्डिंग येते तिचं नाव आहे PQ. चला तर मग आपल्याला किमान एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR म्हणजे या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर म्हणजेच करस्पॉन्डिंग पहिल्या साइडच्या रेशो एवढा येतो हा तरी दाखवणं शक्य होतंय का. ज्या क्षणाला तुम्ही हे प्रूव्ह करून दाखवू शकाल त्या क्षणाला तुम्ही असं म्हणायला हरकत नाही सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट ह्याच दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो इट इज इक्वल टू द करस्पॉन्डिंग सेकंड अँड थर्ड साइड स्क्वेअर्स रेशो असं सांगायला हरकत नाही. चला तर विचारांची सुरुवात करूया. हे AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर असं दाखवता येणं शक्य आहे का. तुम्हाला आठवत असेल की कोणत्याही दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो याचे फॉर्म्युला आपण याच्यापूर्वी अभ्यासलेले आहे. काय आहेत आठवा बरं ते फॉर्म्युले. बरोबर आहे, चार फॉर्म्युले आहेत की ज्याच्यामध्ये आपण A1 अपॉन A2 इज इक्वल टू चार वेगवेगळ्या प्रकारच्या फॉर्म्युल्यांचा उल्लेख केला की ज्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल इथं पाहिलं तर दिलेले दोन ट्रायंगल्स कडे पाहता क्षणी आपल्याला लक्षात आलं की हे दोन ट्रायंगल हे सिमिलर आहेत यांचा आकार लहान मोठा आहे. आणि हे पाहिलं की कळालं की जर आकार लहान मोठा असेल तर निश्चित यांच्या बेसेस समान नसतील किंवा इक्वल नसतील, सेम नसतील, हाईट सुद्धा इक्वल नसतील. म्हणजे बेसिसला बेसिस जाणार नाही, हाईटला हाईट जाणार नाही. याचा अर्थ फॉर्म्युला आपल्याला एकमेव वापरावा लागेल आणि तो म्हणजे कोणता तर B1 मल्टिप्लाय बाय H1 आणि अपॉन B2 मल्टिप्लाय बाय H2 अशा अर्थानं हा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल कारण बेसिस आणि हाईट्स हे वेगवेगळे असणार आहेत.
हे सेम नसणार आहेत करस्पॉन्डिंग बेसेस आणि हाईट्स. त्यामुळे हाच फॉर्म्युला आपल्या समोर शिल्लक राहतो. पहा तर मग हा फॉर्म्युला किंवा याच्यामध्ये जर तुम्हाला किमती भरायची वेळ आली तर असं लक्षात येईल, पहिल्या ट्रायंगलचा एरिया ह्याची किंमत लिहायची वेळ आली तर तुम्ही लिहू शकाल एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया आहे त्याच्याकडे पाहिलं की लक्षात येईल एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर असं लिहू शकाल तुम्ही. आणि इथं लिहिताना विचार करा बरं, करस्पॉन्डिंग बेसेस आणि हाईट्स काय असतील. दोन्ही ट्रायंगल्स कडे पहा. चला बेसेस काय असतील पाहिलं की लक्षात येईल तुम्हाला की इथं जर तुम्ही या दिशेनं आहे या दिशेनंच उभा राहा आणि वरील दिशेनं पाहायचा प्रयत्न करा, तुमच्या समोर लगेच लक्षात येईल की पहिल्या ट्रायंगल एबीसी मध्ये बेस आहे तो बीसी हा बेस आहे आणि दुसऱ्या ट्रायंगल मध्ये क्यू आर हा बेस आहे. प्रश्न शिल्लक राहतो तो इथं हाईट काय असणार आहे, कारण सध्या तर या ट्रायंगल मध्ये आपल्याला कुठे हाईट देऊ केलेली नाही, तसा उल्लेखही कुठे आपल्याला स्टेटमेंट मध्ये केला गेलेला नाही. करा बरं विचार, हाईट नाही दिली, जर नसेल दिली तर काय करावं लागेल. बरोबर आहे, मनामध्ये विचार आला, करून टाका पूर्ण. काय करायचंय, हाईट ड्रॉ करावी लागेल, काढावी लागेल इथं. चला तर मग हाईट ड्रॉ करूया. आपल्याला गरज निर्माण झाली, हाईटच्या जागेवर काय लिहायचं असं प्रश्नचिन्ह निर्माण झालं, लिहिता येणं शक्य नाही, म्हणून आपण काय करतोय तर इथं हाईट ड्रॉ करतोय. ही गरज निर्माण झाली की आपल्याला कन्स्ट्रक्शन करणं भाग आहे आणि हे कन्स्ट्रक्शन नोंदवणंही भाग आहे. चला दोन्ही ट्रायंगल मध्ये आपण हाईट ड्रॉ करू. पहिल्या ट्रायंगल मध्ये आपण ए पासून हाईट ड्रॉ करूया, याला डी असं नाव देऊ. एडी ही हाईट काढली आपण बीसी नावाच्या बेसवर. सेकंड ट्रायंगल मध्ये आपण असंच करूया, इथं आपण पी वरून परपेंडिक्युलर ड्रॉ करूया आणि त्याला पीएस असं नाव देऊया. याचं वर्णन आपल्याला लिहावं लागेल. इथं पहिल्यांदा काय करावं लागेल तर एडी इज परपेंडिक्युलर टू बीसी आणि पीएस इज परपेंडिक्युलर टू क्यूआर. हे वर्णन इथं लिहावं लागेल की जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की आता एडी ही हाईट आहे आणि पीएस ही हाईट आहे. चला तर या दोघांची नावं त्याच्यामध्ये लिहूया. एबीसी नावाचं ट्रायंगल आहे त्याची हाईट आहे, त्याचं नाव आहे एडी. दुसऱ्या ट्रायंगल मध्ये पाहिलं पी क्यू आर मध्ये तर हाईट आहे त्याचं नाव आहे पीएस. चला आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो. आपल्याला काय करायचंय, काय मिळाले किंवा काय माहिती आणि कुठेपर्यंत जायचंय या दोघांची सांगड घालणं गरजेचं आहे, या दोघांना जुळवणं गरजेचं आहे. तशा दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे. चला तर मग आता विचार तर करूया. आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की इथं लेफ्ट साइड आपल्याला कळाली, इथली लेफ्ट साइड आपल्याला कळाली. आपल्याला करायचंय काय, या दोन्ही लेफ्ट साइड सेमच आहे. आपल्याला काय हवंय तर ही लेफ्ट साइड आपल्याला एबी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर एवढी येते दाखवायचंय. आणि माहिती काय आहे तर ही साइड आपल्याला बीसी मल्टिप्लाय बाय एडी आणि क्यू आर मल्टिप्लाय बाय पीएस एवढी येते हे माहिती आहे. थोडक्यात काय, याचं वर्णन हे आपल्याला राईट साइड आता जुळवली पाहिजे. थोडक्यातच समजावून घ्या, करणं काय गरजेचं आहे. एक पायरी मी उलट्या क्रमाने आणखीन वर जातो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. एबी स्क्वेअर म्हणजेच काय तर एबी मल्टिप्लाय बाय एबी, पी क्यू स्क्वेअर म्हणजे काय तर पी क्यू मल्टिप्लाय बाय पी क्यू. याचाच अर्थ काय, अजून एक पायरी वरती गेल्यावर लक्षात येईल की हे एबी अपॉन पी क्यू आणि मल्टिप्लाय बाय पुन्हा एबी आणि अपॉन पी क्यू. थोडक्यात काय, तुम्हाला ही राईट साइड आता चेंज करायची आणि ती बदलत 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 ही राईट साइड अशी कन्वर्ट करायची. अशी कन्वर्ट करू शकलात तुम्ही की तुमचं थेरम प्रूव्ह झाल्याशिवाय राहत नाही. चला करा विचार, काय करता येईल तुम्हाला. इथं मिळालेली साइड आहे, इथं मिळालेली राईट साइड आहे, ती पहा. ही राईट साइड तुमच्या लक्षात येईल, ही आहे बीसी अपॉन क्यू आर आणि मल्टिप्लाय बाय एडी अपॉन पीएस आणि आपल्याला कन्व्हर्ट करायची ती ह्याच्यामध्ये. मग काय आपल्याला विचार करता येईल की जेणेकरून हे लिहिलेलं लिखाण आणि हे लिहिलेलं लिखाण या दोन पायऱ्या एक समान होतील. कसं करता येईल, बरोबर आहे. हा बीसी अपॉन क्यू आर हा रेशो तुम्हाला एबी अपॉन पी क्यू एवढा दाखवावा लागेल. सेम मॅनर मध्ये तुम्हाला एडी अपॉन पीएस हा हाईटचा रेशो तुम्हाला दाखवावा लागेल एबी अपॉन पी क्यू एवढा. आणि काय आश्चर्य, बीसी अपॉन क्यू आर याची किंमत तुम्ही एबी अपॉन पी क्यू एवढी सहज दाखवू शकता. याचं कारणच आहे की तुम्हाला बीसी अपॉन क्यू आर आणि एबी अपॉन पी क्यू हे दोन्ही रेशो सेम असतात. हे डेफिनेशन आपल्याला माहित झालेलं आहे. म्हणजे बीसी अपॉन क्यू आर याची किंमत एबी अपॉन पी क्यू एवढी येते हे आपल्याला माहितीच आहे, कारण हे दिलेलं आहे. हे इथं दिलेलं आहे. याचा आधार घेऊन तुम्ही या दोन बाबी सहज प्रूव्ह करू शकता. शिल्लक राहते ती फक्त एकमेव बाब आणि ती आहे एडी अपॉन पीएस इज इक्वल टू एबी अपॉन पी क्यू हे एवढं सिद्ध करणं. ज्या क्षणाला तुम्ही एडी अपॉन पीएस
हा रेशो AB अपॉन PQ एवढा रेशो एवढा येतो हे सिद्ध करू शकाल त्या क्षणाला तुमचं थेरम प्रूव्ह झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तुमच्यावर जबाबदारी वाढली विद्यार्थी मित्र हो. काय करण्याची? AD अपॉन PS हा हाईटचा रेशो AB अपॉन PQ एवढा येतो हे दाखवण्याची. चला तर मग हे मांडून तर बघूया आपल्याला दाखवता येणं शक्य आहे का. काय दाखवायचंय तुम्हाला? तर AD अपॉन PS इज इक्वल टू AB अपॉन PQ. ही मांडणी पाहिली की लक्षात यायला पाहिजे की अशा प्रकारची मांडणी यापूर्वी पाहिली आपण आणि ती कशी आहे तर समथिंग अपॉन समथिंग इज इक्वल टू समथिंग अपॉन समथिंग इज इक्वल टू समथिंग अपॉन समथिंग अशा प्रकारची रचना आपण याच्यापूर्वी अनेक वेळेला पाहिलेली आहे. आणि ही रचना वेगळी काहीच नाही. ह्या सगळ्या दिलेल्या ज्या आहेत त्या कोणत्या ना कोणत्या ट्रायंगलच्या वेगवेगळ्या दोन ट्रायंगलच्या ह्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत की ज्यांचे रेशो इक्वल येत आहेत. हे कधी दाखवता येईल आपल्याला? हे कधी दाखवता येणं शक्य आहे? त्यांच्याशी निगडीत असणारे दोन ट्रायंगल हे ज्या वेळेला तुम्ही सिमिलर आहेत असं दाखवू शकाल त्याच क्षणाला तुम्हाला त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडचे रेशो इक्वल असतात हे दाखवणं सहज शक्य आहे. चला तर मग या कोणत्या ट्रायंगलच्या साइड्स आहेत याचा तर शोध घेऊ. या कोणकोणत्या ट्रायंगलच्या साइड्स आहेत वाचा तर पहिल्यांदा, मग लक्षात येईल तुम्हाला. ही एडी नावाची साइड आहे. ही एडी नावाची साइड डायग्राम मध्ये चेक करा. डायग्राम मध्ये चेक केल्यावर लक्षात येईल आपल्याला एडी नावाची साइड सापडली. चला एबी नावाची साइड शोधूया. अरे वा, ही सुद्धा सापडली. पीएस ही साइड आहे, ही शोधूया. हे पीएस आहे विद्यार्थी मित्र हो, शोधूया. सापडला. पीक्यू शोधूया. हाही सापडला. पाहता क्षणी लक्षात आलं तुम्हाला की ह्या दिलेल्या दोन साइड आणि ह्या दिलेल्या दोन साइड्स या दोन ट्रायंगल्स की ज्यांची नाव, हा पूर्ण एबीसी नावाचा ट्रायंगलचा हाफ पोर्शन आहे लेफ्ट साइडचा आणि हाही इकडचा हाफ पोर्शन आहे लेफ्ट साइडचा आणि असे दोन ट्रायंगल आहेत. थोडक्यात काय तर तुम्हाला हा जो पहिला ट्रायंगल आहे तोही सापडला आणि दुसरा ट्रायंगलही सापडला. पहिल्या ट्रायंगलचं नाव आहे ट्रायंगल एबीडी आणि दुसऱ्या ट्रायंगलचं नाव आहे ट्रायंगल PQS. आता तुमच्यावर जबाबदारी आहे एवढे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायची. एवढे दोन ट्रायंगल तुम्ही सिमिलर दाखवू शकलात की तुमचं काम झालं विद्यार्थी मित्र हो. जर हे दोन ट्रायंगल तुम्ही सिमिलर दाखवू शकलात तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्यांचे रेशिओ इक्वल झाले. ज्या क्षणाला हे रेशिओ इक्वल झाले त्या क्षणाला आपल्याला एडी अपॉन पीएस या साइडचा रेशिओ एबी अपॉन पीक्यू एवढा दाखवता आला आणि हा एडी अपॉन पीएस हा रेशिओ एबी अपॉन पीक्यू एवढा रिप्लेस करता आला. बीसी अपॉन क्यू वर हा तर गिव्हनच आहे की तो एबी अपॉन पीक्यू येतो आणि अशा पद्धतीने हे सगळी जुळणी होऊन जाईल. मग चला तर हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवता येत आहेत का याचा तर विचार करू. या दोन ट्रायंगल मध्ये कोणती टेस्ट सिमिलरिटी वापरता येईल हे पाहू. सिमिलरिटीच्या तीनच टेस्ट आहेत. कोणती टेस्ट वापरता येईल? AA, SSS, SAS. तिन्हीमध्ये लक्षात येईल तुमच्या की आपली सगळ्यात सोपी टेस्ट आणि बघता क्षणी तुम्हाला कळालं असेल ही टेस्ट कोणती सोपी तर AA ही टेस्ट फार सोपी. चला पाहूया. या दोन ट्रायंगल्स मध्ये हे जे मार्किंग केलेले हाफ पोर्शन वाले दोन ट्रायंगल्स आहेत याच्यामध्ये दोन अँगलच्या करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर कॉंग्रंट सापडत आहेत का? पहा तर मग सापडतील का? अरे वा, चला शोधूया. याच्यामध्ये पहिले आपल्याला एक अँगल सापडला. हा D आणि हा S हे परपेंडिक्युलर असल्यामुळं हा D नावाचा अँगल आणि हा S नावाचा अँगल हे 90 डिग्री आहे. यांची मेजरमेंट सेम आहेत. याचा अर्थ हे कॉंग्रंटच आहेत. एक करस्पॉन्डिंग अँगलची पेअर आपल्याला कॉंग्रंट सापडली. एक याच्यामध्ये आपल्याला एक करस्पॉन्डिंग अँगलची म्हणजे कोणता अँगल? त्या अँगल याच्यामधला D इज कॉंग्रंट टू अँगल S. हे आपल्याला कळेल हे 90 डिग्री आहेत. इच अँगल इज 90 डिग्री. याच्यावरून एक पेअर सापडली. अजून एका पेअरचा विचार करा. हेही तुम्हाला माहिती आहे हा मोठा ट्रायंगल एबीसी आणि हा मोठा छोटा ट्रायंगल PQR हे दोघं मुळातच सिमिलर आहेत. हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. याचाच अर्थ त्यांच्या अँगल बद्दल नातं इथं आपल्याला गिव्हन मध्ये देऊ केलेलंच आहे. याच्यावरून कळालं असेल तुम्हाला की हा B नावाचा अँगल आणि हा Q नावाचा अँगल इथं पहा. इथं लक्षात येईल तुम्हाला हा दिलेलाच आहे. हे कॉंग्रंट आहेत म्हणून ही करस्पॉन्डिंग अँगलची पेअरच आहे. याचाच अर्थ असा की हा अँगल B इज कॉंग्रंट टू अँगल Q हे आपल्याला माहिती आहे. आणि एकदा का हे कळालं की हा B आणि Q कॉंग्रंट आहे तर या दोघांच्या मदतीनं या दोन्ही स्टेप्सच्या मदतीनं आपल्याला ट्रायंगल ABD आणि ट्रायंगल PQS हे सिमिलर दाखवता येणं सहज शक्य आहे.
आणि एकदा का हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले की आपण याच्या आधारानं या करस्पॉन्डिंग साइड्स ह्या कॉन्ग्रंट आहेत, त्यांचे रेशो कॉन्ग्रंट आहेत, सेम आहेत हे दाखवू शकतो. इथून पुढचा भाग तर तुमच्या समोर सगळा मांडलेला आहे. म्हणजे ह्या थेरम मध्ये आपल्याला करणं काय गरजेचं आहे हे तुम्हाला कळालं विद्यार्थी मित्र. चला तर मग हे कच्चं काम आपल्याला समजलंय असं लक्षात घेऊया, याचा अंदाज आलाय असं लक्षात घेऊया, हे समजलंय असं लक्षात घेऊ आणि हा अचूकपणे लिहिला गेलेला थेरम तुमच्या समोर आता मी डिस्प्ले करतो. हा याच्यानंतर आपण समोर डिस्प्ले झाला की याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. समजला असेल तर हा नाव बदलून पुन्हा लिहायचा प्रयत्न करा. शक्यतो तो माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप नंबरला सेंड करण्याचा प्रयत्न करा. चला तर पाहूया हा थेरम कच्चा समजल्याच्या नंतर अचूकपणे लिहिला गेलेला, याचा नेमकेपणानं लिहिला गेलेला थेरम पहा. हा संपूर्ण थेरम तुमच्या समोर अचूक पद्धतीने लिहिल्यानंतर एवढा मोठा दिसतो. घाबरू नका विद्यार्थी मित्र हो, विचार करायची योग्य पद्धतीने सवय लावा. यदा कदाचित 10वी पर्यंत तुमचं हे सगळं निभावून नेलं जाईल. काही ठराविकच थेरम असतात, त्यांचे स्टेटमेंट समोर वाचले की तुम्हाला अंदाज सुद्धा येतो की हा थेरम कोणता आहे. सर्वसाधारणपणे विद्यार्थी पाठ करण्यावर भर देतात आणि अशा प्रकारचे थेरम पाठ करून मग लिहितात. ही सवय पुढं 10वी नंतर तुम्हाला उपयोगात येणार नाही. यासाठी हा थेरम बारकाईनं पहा. याचा व्हिडिओ, या थेरमचा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा की जेणेकरून जे काही प्रूव्ह करायचं आहे ते प्रूव्ह करण्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप उलट क्रमानं कसं गेलो, त्याच्यावर कसा कसा विचार केला हे याच्या माध्यमातून तुम्हाला विचार करायला भाग पाडेल आणि समजून जाईल की हे काय केलं आपण. पुन्हा एकदा थोडक्यात समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की आपल्याला काय करायचं होतं. तर दिलेले दोन ट्रायंगल आहेत सिमिलर असणारे, त्यांचा एरिया आहे, त्याचा रेशो आपल्याला करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्यांच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा येतो, हे प्रूव्ह करायचं होतं. प्रूव्ह करायचं आपल्याला जे होतं ते आपण सगळ्यात शेवट मांडलं होतं हे प्रूव्ह करायचंय म्हणून. 3-3 रेशो एवढं दाखवणं हे या ठिकाणी किंवा या वेळेला शक्य नव्हतं, म्हणून आपण याच्यामधली फक्त एकच साइड आपण क्रमानं निवडली की ज्याच्या एवढा येतो आपल्याला हे दाखवणं शक्य आहे. हे आपण त्यातली पहिली साइड निवडलीत की याच्या एवढा येतो दाखवलं शक्य झालं तर आपण सिमिलरली आपल्याला काय लिहू शकू. तर हाच रेशो सेकंड करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा आणि थर्ड साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा येतो हे दाखवू शकू आणि या दोन विधानांच्या आधारे आपल्याला जे हवं आहे ते प्रूव्ह करू शकू. यासाठी आपण काय केलं तर फक्त पहिली करस्पॉन्डिंग साइड आहे ती निवडली, त्याचा स्क्वेअर आहे त्याच्या रेशो एवढं आपल्याला हे दाखवणं शक्य आहे का याचा विचार केला. उलट क्रमानं काय केलं तर याची फक्त फोड केली. फोड केल्यावर असं लक्षात आलं AB अपॉन PQ मल्टिप्लाय बाय AB अपॉन PQ असं 2 वेळाला लिहिलं. इथं आपण थांबलो विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी थांबलो आणि आपल्याला माहित होतं की आता हा एरियाचा रेशो, हा दोन वेगवेगळ्या ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा एवढा कसा आणता येईल याच्यावर विचार केला. यासाठी आपल्याला काय माहित होतं तर हा रेशो माहित होता A1 अपॉन A2 चा. आपण ट्रायंगल कडे पाहिलं आणि निर्णय घेतला की हे दोन्ही ट्रायंगल्स हे वेगवेगळ्या बेस आणि हाईटचे आहेत, त्यामुळे हा फॉर्म्युला आपण वापरला. दोन एरियासाठी किंवा एरियाच्या रेशोसाठी बेसेस आणि हाईट्स हे वेगवेगळे. हाईट नव्हती, बेस होता. हा बेस आपण BC आणि QR हा खालून वरच्या दिशेने पाहिल्यानंतर हे दोन्ही बेसेस आहेत हे क्लिअर विचारात घेतले. हाईट नव्हती आपल्याकडे, हाईट नव्हती तेव्हा आपण काय केलं तर ही हाईट ड्रॉ केली. कन्स्ट्रक्शन मध्ये याचं लिखाण पूर्ण केलं, या दोन्ही हाईट्स लिहिल्या आणि मग हा जो रेशो आहे हा फॉर्म्युला आहे तो इथं व्यक्त केला. या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा BC मल्टिप्लाय बाय AD म्हणजे B1 आणि H1 हे बेसेस आणि हाईट्स आहेत, करस्पॉन्डिंग बेसेस आणि हाईट्स आहेत. हे दोन रेशो फोडले आपण, वेगवेगळे केले. BC अपॉन QR मल्टिप्लाय बाय AD अपॉन PS आणि आपल्याला आता माहित होतं, आपल्याला फक्त दाखवणं काय गरजेचं आहे की हा BC अपॉन QR हा भाग AB अपॉन PQ एवढा येतो एवढं दाखवणं गरजेचं होतं की जे आपल्याला इथं गिवन मध्ये दिलेलं आहे याच्या सहाय्यानं आपण हे प्रूव्ह करू शकलो की हे गिवन मध्ये दिलेलं आहे. इथं लिहिलंय विद्यार्थी मित्र, हे पहा. आणखीन एकच बाब तुमच्या समोर चॅलेंज म्हणून उभी राहिली की हाईटचा रेशो हा AB अपॉन PQ एवढा दाखवता येणं गरजेचं आणि याच्या दृष्टीनं तुमच्या सगळ्या हालचाली सुरू झाल्या. मग तुम्ही काय केलं तर AD अपॉन PS इज इक्वल टू AB अपॉन PQ म्हणजे हा AD अपॉन PS इज इक्वल टू AB अपॉन PQ हे मांडण्यासाठी आपल्याला लक्षात आलं की कोणते तरी दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवणं गरजेचं की ज्यांच्या हे AB अपॉन PQ म्हणजे AB, PQ, AD आणि PS ह्या करस्पॉन्डिंग साइड्स असतील. त्याच्या दृष्टीने आपण हे दोन ट्रायंगल डायग्राम मध्ये शोधून काढले आणि हे दोन ट्रायंगल आपल्याला सापडले आणि ते दोन ट्रायंगल AA नावाच्या टेस्टनं आपण सिमिलर दाखवले. करस्पॉन्डिंग साइडचा रेशो सेम आणला आणि इथं आपल्याला हा रेशो सेम आल्याचं दिसलं आणि याचं इम्प्लिमेंटेशन इथं केलं आणि हा थेरम आपण प्रूव्ह केला.
विचारांची पद्धत कशी डेव्हलप केली ही तुमच्या समोर मांडली. एवढ्यावर हा विद्यार्थी मित्र थेरम संपत नाही, तर हा थेरम थोडासा पुढे जातो, हा आणखी जनरलाइज होतो. हा आणखी जनरलाइज झाल्याच्या नंतर याच्यामध्ये कोणकोणते बदल होतात ते याच्या पुढच्या डिस्प्लेमध्ये पहा काय बदल होतात. पहा याच थेरमचं जनरलायझेशन कसं केलं जातं, हा थेरम आणखीन पुढे किती प्रकारे वाढवता येतो. आणि हा वाढवल्याच्या नंतर अशाच प्रकारे तुम्हाला जसा आपण दोन करस्पॉन्डिंग जे ट्रायंगल दाखवलेत की जे सिमिलर आहेत त्यांचा एरियाचा रेशो जसा आपण त्यांच्या साइड करस्पॉन्डिंग असणाऱ्या साइड्स आहेत त्यांच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा येतो हे प्रूव्ह करून याच्या आधी दाखवू शकलो. असंच आणखीन काय काय प्रूव्ह करून दाखवता येईल. हेच दोन ट्रायंगल की जे सिमिलर आहेत, एकमेकांना सिमिलर आहेत, अशा दोन ट्रायंगलचा जर एरिया घेतला आणि त्यांचा जर रेशो काढला तर हा रेशो साइड प्रमाणच करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा येतो. याच प्रमाणे आणखीन कशा एवढा येतो हे दाखवणं शक्य आहे. यासाठी तुम्हाला इथं मी याच्याच पाठीमागे आपण हा थेरम मधला एक पार्ट प्रूव्ह केला होता की ज्याच्यामध्ये हा हाफ ट्रायंगल आणि हा हाफ ट्रायंगल विचारात घेतला आणि या दोन ट्रायंगल मध्ये बी आणि क्यू हे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल आहेत की जे आपल्याला माहिती आहे गिवन मध्ये दिलेले, आणि डी आणि एस हे परपेंडिक्युलर काढल्यामुळे हेही कॉन्ग्रुएंट झाले होते. याचा आधार घेऊन हे दोन ट्रायंगल आपण मगाशीच याच्या अगोदरच हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले, त्याच्या ह्या करस्पॉन्डिंग साइड्स आपण लिहिल्या. या करस्पॉन्डिंग साइड्स या सगळ्या करस्पॉन्डिंग साइड्स इथं लिहितो करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. म्हणजे असे हे रेशो तीन काढलेत आपण. याच्यातला आपण एबी अपॉन पी क्यू आणि एडी अपॉन पी एस हा मगाशी जो वापरला इक्वल दाखवण्यासाठी, आणि आपण एडी अपॉन पी एस हा रिप्लेस केला होता एबी अपॉन पी क्यू शी. तेच दोन रेशो समोरासमोर मांडतो. याच दोन रेशोला समोर मांडल्यानंतर त्यांना स्क्वेअर करतो. लेफ्ट साइडचा स्क्वेअर येईल, राईट साइडचा सुद्धा स्क्वेअर येईल, आणि ही व्हॅल्यू जी आपल्याला एबी अपॉन पी क्यू स्क्वेअर याची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे ही एडी स्क्वेअर अपॉन पी एस स्क्वेअर. ही व्हॅल्यू आपण ही एबी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर याची व्हॅल्यू आपण इथं रिप्लेस केली, ही एडी स्क्वेअर अपॉन पी एस स्क्वेअर अशी मिळेल. नव्यानं आपल्याला एक गोष्ट जाणवेल किंवा नव्यानं आपल्याला एक गोष्ट कळेल, जसा दोन ट्रायंगल सिमिलर असल्यानंतर त्यांचा एरिया याचा रेशो जसा त्यांच्या तीनही करस्पॉन्डिंग साइड्सच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा येतो, त्याच पद्धतीनं तो त्यांच्या करस्पॉन्डिंग एडी आणि पीएस कडे पाहिलं की लक्षात येईल एडी आणि पीएस ह्या त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईट्स आहेत, यांच्या हाईट्सच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा सुद्धा येतो. थोडक्यात काय हे अब्रिव्हेटेड स्वरूपात संक्षिप्त स्वरूपात जर मांडायला गेलात तर हा थेरम आपण संक्षिप्त स्वरूपात A1 अपॉन A2 इज इक्वल टू S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर हे विधान या तिन्हीसाठी लागू पडतं, ह्या करस्पॉन्डिंग तिन्ही साइड साठी लागू पडतं. हे थोडंसं एक्सटेंड केलं आणि या दोघांना आपण हाईट म्हणतो H1 स्क्वेअर अपॉन H2 स्क्वेअर एवढ्यापर्यंत आपण हे एक्सटेंड करू शकलो. एवढंच काय, हे अजूनही आपण एक्सटेंड करू शकतो. कसं एक्सटेंड करू शकतो ते याच्या नंतरच्या पुढच्या डिस्प्लेमध्ये पहा. या पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा या पुढच्या डिस्प्लेमध्ये आपल्याला लक्षात येईल की मूळचे दोन ट्रायंगल्स, ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पी क्यू आर हे आपल्याला सिमिलर देऊ केले होते. याच्यावरून हे अगोदरच आपल्याला थेरम मध्ये दिलं होतं की हे दोन ट्रायंगल मूळचे दोन ट्रायंगल हे सिमिलर आहेत. त्याचा आधार घेऊन आपण करस्पॉन्डिंग साइड्सचा रेशो हा इक्वल असतो हे आपल्याला माहिती आहे. त्याच्या पुढच्या प्रॉपर्टीमध्ये आपण इयत्ता 9वी मध्ये म्हणजे 9th स्टँडर्ड मध्ये अल्जेब्रा मध्ये प्रॉपर्टी ऑफ इक्वल रेशो, जर दिलेले रेशो इक्वल असतील ह्या इक्वल रेशोच्या प्रॉपर्टी एक आपण शिकलो होतो की ज्याच्यामध्ये न्यूमरेटर्सची ऍडिशन केली आणि डिनॉमिनेटरची ऍडिशन केली आणि एक नवीन रेशो जर क्रिएट केला तर या नवीन रेशोची येणारी व्हॅल्यू ही बदलत नाही, चेंज होत नाही, ही मूळच्या रेशो एवढीच येते. ही प्रॉपर्टी आपण पूर्वी शिकलो होतो, ही इथं वापरल्यावर असं लक्षात आलं हे मूळचे साइड्सचे करस्पॉन्डिंग साइड्सचे रेशो आहेत, याची व्हॅल्यू दुसरं तिसरं काही नाही, या तिन्ही साइडची ऍडिशन म्हणजे ट्रायंगल्सच्या पेरिमीटर एवढी आली. पेरिमीटर मध्ये किंवा पेरिमीटरला जर आपण P1 आणि P2 असे करस्पॉन्डिंग अक्षर शब्द वापरले आपण तर लक्षात येईल की कोणतीही एक तिन्ही साइडचे करस्पॉन्डिंग रेशो आहे त्यातली नमुना म्हणून एबी अपॉन पी क्यू एक करस्पॉन्डिंग साइडचा रेशो घेतलाय, हा त्यांच्या पेरिमीटरच्या रेशो एवढा येतो. स्क्वेअर केल्यानंतर एबी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू P1 स्क्वेअर अपॉन P2 स्क्वेअर अशी किंमत मिळाली. आणि जर ही किंमत आपण इथे पुन्हा भरायचा प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात येईल इथेही भरू शकता आणि ही इज इक्वल टू P1 स्क्वेअर आणि अपॉन P2 स्क्वेअर अशी मांडू शकता. म्हणजे हा आणखीन पुढे एक्सटेंड होतो
हा P1 स्क्वेअर आणि अपॉन P2 स्क्वेअर अशाच पद्धतीने एक्सटेंड होतो. एवढंच काय घेऊन बसले विद्यार्थी मित्र, अजून याच्या नंतर सुद्धा हा एक्सटेंड होऊ शकतो, की जो तुम्हाला मी अशा पद्धतीने आता वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर हा व्हिडिओ डिस्प्ले केलाय. याच पद्धतीने तुम्हालाही शोधून काढायचंय. जर हेच दोन ट्रायंगल असतील, हे ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR असेच जर हे दोन्ही ट्रायंगल असतील, तर या दोन ट्रायंगल मध्ये अजून एक प्रकार आपण एक्सटेंड करू शकतो. जर आपण इथं ABC नावाच्या ट्रायंगल मध्ये एक मेडियन काढलीत, मेडियन, आणि या मेडियनला जर काही नाव दिलं तर आपण इथं वेगळं नाव द्या आता L, आणि इथेही मेडियन जर काढलीत आपण, ही मेडियन काढलीत आणि यालाही जर नाव दिलं M, तर या मेडियनचं नाव आहे AL आणि या मेडियनचं नाव आहे PM. इथेही तुम्हाला लक्षात येईल मेडियन आहे म्हणून याला M1 म्हणू, ही मेडियन आहे म्हणून त्याला M2 म्हणू. आणि असाच हा रेशो पुन्हा एकदा एक्सटेंड होऊन त्यांच्या मेडियनच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा येतो का, हे तुम्हाला विद्यार्थी मित्र शोधायचे. आणि हे शोधून तुम्हाला याच पद्धतीने प्रूव्ह करून दाखवायचे. थोडी जाता जाता हिंट देऊन जातो की या ट्रायंगल कडे बघाल तर लक्षात येईल तुम्हाला की याच्यात सुद्धा तुम्हाला हे दोन ट्रायंगल आहेत, हे दोन मेडियन मुळे क्रिएट झालेले हाफ पोर्शन मधले लेफ्ट साइडचे दोन ट्रायंगल्स आहेत, हे दोन लेफ्ट साइडचे ट्रायंगल्स आहेत. यांचा या दोघांना तुम्हाला सिमिलर दाखवायचंय. फक्त एकच बदल होईल, AA टेस्ट ऐवजी तुम्हाला याला कदाचित वेगळी टेस्ट वापरावी लागते का पहा. तिन्ही सिमिलरचे टेस्ट तुम्हाला माहिती आहेत, कोणत्याही एका टेस्टचा आधार घ्या आणि हे दोन ट्रायंगल सिमिलर होत आहेत का बघा. हे एकदा सिमिलर झाले की त्यांचे करस्पॉन्डिंग साइडचे रेशो सेम येतील, म्हणजे AB अपॉन PQ इज इक्वल टू M1 अपॉन M2 येईल आणि आपण असं लिहायला रिकामे होऊ. म्हणजेच काय, तर जेव्हा दोन ट्रायंगल हे सिमिलर दिले जातात एकमेकांना, तेव्हा त्यांच्या एरियाचा रेशो हा कसा कसा एक्सटेंड होतो, त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्सच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा येतो. याच पद्धतीने त्यांच्या हाईट्सच्या, पेरिमीटरच्या, मेडियनच्या, स्क्वेअरच्या रेशो एवढा येतो. एवढ्यापर्यंत हा थेरम एक्सटेंड केला जाऊ शकतो. आणि एवढंच काय, या फॉर्म्युल्यावर आधारित आपणाला एक्झाम्पल्सही विचारले जाऊ शकतात, की ज्या एक्झाम्पल्सचा याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये, याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. आजच्या दिवसासाठी हा एरियाज ऑफ टू ट्रायंगल, सिमिलर ट्रायंगल असणाऱ्या दोन ट्रायंगलच्या एरियाजचा रेशोचा जो थेरम आहे तो आपण एक्सटेंड करत लांबपर्यंत पोहोचवला, एवढा मोठा केला. हा समजला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जर आपणाला हे थेरमचं प्रूफ समजलं असेल तर आठवणीनं विद्यार्थी मित्र हो, तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून तुम्हाला इतर राहिलेले सगळे व्हिडिओ, यापूर्वीचे आणि याच्या नंतर अपलोड होणारे जे व्हिडिओज आहेत त्याचं नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहील. पुन्हा एकदा विद्यार्थी मित्र, हा थेरम समजलाय अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या दिवसासाठी थांबतो. धन्यवाद.